पुण्यामध्ये आज झी 24 तास कृषी सन्मान सोहळ्याचं आयोजन. कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव. वसतिगृहातल्या वयोमर्यादेच्या अटीच्या निर्णयाला सरकारची स्थगिती. तरीही उर्वरित मागण्यांसाठी नागपूर पुण्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच. पुण्यामध्ये एका आंदोलकाची तब्येत बिघडली तर नागपुरातही एकाला भोवळ. अन्न आणि औषध प्रशासनानं घेतलेल्या औषध निरीक्षक गट ब पदाची भरती परीक्षा रद्द. गैरप्रकार झाल्याचा आरोप आणि पुरावे समोर आल्यानंतर प्रक्रिया रद्द करण्याचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निर्णय. अंगणवाडी सेविका देवयानी पारधी अंगणवाडीमध्ये परतल्या. चिमुकल्यांकडून देवयानी पारधी यांचं स्वागत. झी 24 तासच्या बातमीनंतर देवयानी पारधींना न्याय. नाशिकच्या लासलगाव रेल्वे स्थानकामध्ये रात्रीचं खेळ चाले. कांदा एक्सप्रेसमध्ये रात्रीतून कांदा लोड केल्याची माहिती. नाफेड आणि एनसीसीएफच्या कारभारावर संशयाच्या भोवऱ्यात. दिवाळीमध्ये कांदा रडवणार. सप्टेंबरमध्ये कांद्याची आवक कमी होणार. सध्याचा कांदा साठा ऑक्टोबरपर्यंतच पुरवावा लागणार. आवक घटल्यानं कांदा दर वाढण्याची शक्यता. अमरावती रुग्णालय अग्नितांडव प्रकरणी मोठी अपडेट. रुग्णालयाला व्हेंटिलेटर पुरवणाऱ्या कंपनीवरच संशय. राज्यातील विविध 10,000 रुग्णालयांमध्ये शिलर कंपनीचेच व्हेंटिलेटर. उच्चस्तरीय समिती चौकशी करणार. राज्यातील सरकारी आणि खासगी रुग्णालयांचं होणार लेखापरीक्षण. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांचे निर्देश. अमरावती दुर्घटनेनंतर सरकारला जाग. लाडकी बहीण योजनेमध्ये पुन्हा एकदा पडताळणी होण्याची शक्यता. 91 लाख लाभार्थी अपात्रतेनंतर आता पुन्हा आणखी काही लाडक्या बहिणी अपात्र ठरणार का, याकडे लक्ष. मूर्ती बाहेर काढताच पाठीमागचं वेल्डिंग तुटलं. मूर्ती वेल्डिंगसाठी पुन्हा कारखान्यामध्ये आणली होती. मूर्तिकार अनिकेत देसाईंचा पोलिसांमध्ये जबाब.